दादा धन्यवाद. बाहेर मला नॉनव्हेज ऑर्डर जेवण माझ्या तोंडाला पाणी यायच्या वेळी त्यांचं लॉलीपॉप बघून इकडे बघा 10 रुपये सगळी द्या तिला. फुल कॉमेडी चालू आहे त्याच्या. मंडळी बनवलाय मंगळसूत्र. नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कविता पाटील व्लॉगमध्ये. तर छान अशी सकाळची वेळ ना माझी देवपूजा वगैरे आता आवरलेली आहे ना. घरातले सगळे कामावरून आता मी चालली आहे कल्याणला, कारण की मी एक सोन्याची वस्तू बनवायला दिलेली ती रेडी झाली आहे, तर तीच आणण्यासाठी चालली आहे. तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आज आपण आलो आहे भवानी ज्वेलर्समध्ये मंगळसूत्र बनवण्यासाठी. ओके, वनिता मॅडमने आधीच एंट्री केले. दादा धन्यवाद. इकडे बघ, नव्या राहिलं का मी शाळेची उचलून झाली. नव्या इकडे बघ. नव्याला आमच्या भूक लागली म्हणून जरा अशी नर्वस. चला आता सोनारच्या दुकानातून आम्ही निघाल्या ना. आता चाललंय मस्त पेट पूजा करायला. नव्याला पण जाम भूक लागली म्हणून चला. हा जाम खुश आहो मी. तुम्हाला घरी गेल्यावर सगळं दाखवेन मी. ओके, आता जाऊयात पेट पूजा करायला. आत्ता आम्ही आल्या हॉटेलमध्ये मयूर रेस्टॉरंटमध्ये नव्याला आणि त्याला घेऊन. ओके, बघू आता काय ऑर्डर करतो. मला तो उपवास आहे. आता माझा तो उपवास आहे. बघू आता यांना काय खायचं आहे. त्यांना सांगितलं त्यांनी ऑर्डर करा. म्हणजे माझा उपवास मी नाही खाणारा खाणार. तर तुम्ही सांगा ताई तुझा मार्गशीर्ष महिना मग तू नॉनव्हेज उघडणार जेवायला. तिथे व्हेज पण आहे, पण नको मला नाही घ्यायचं कारण का सगळं मिक्सिंग काम असली तर त्याच्यामुळे. तर त्यांची ऑर्डर आली मस्त नव्या आणि वनिताची चिकन लॉलीपॉप आणि चिकन राईस. ओके, हा मंडळी मार्गशीर्ष महिन्यांचा दुसरा दिवस आहे. बाहेर मला नॉनव्हेज ऑर्डर जेवण माझ्या तोंडाला पाणी यायच्या वेळी त्यांचं लॉलीपॉप बघून इकडे बघा. त्यांचं लॉलीपॉप बघून माझ्या तोंडाला पाणी यायच्या वेळी बाबा वाणी तर मला सगळं फक्त खा तू पण चालू बोलते. नाही बाबा, बिलकुल नाही, बिलकुल नाही. चिन्मयचा कॉल आला आहे, चिन्मयचा मिस कॉल दिला. आणि आता आम्ही आलो आहे शिवाजी चौकामध्ये काय काय खरेदी करायची त्याच्यामुळे. ओके चल, खूप दिवसाच्या नंतर आले मी कल्याणमध्ये. आणि हे असे एम्ब्रॉयडरीमध्ये नाही का तुला? 20 वाली 25 वाली दाखव मला तुझं. हे बघा, हे 20 वाली मीडियम साईज आहे. कॉटनचं कापड आहे. व्हाईटमध्ये पाहिजे. व्हाईटमध्ये पाहिजे. हे बघा, थोडं हलकीवाले आहे. हे 20 वाली आहे. हे बघा, हे 25 वाले आहे. चला आता एंट्री केली आम्ही लक्ष्मी मार्केटमध्ये काय काय शॉपिंग करायला. आता आल्या आम्ही बांगड्या जेवायला लक्ष्मी मार्केटमध्ये. भारी मस्त बांगड्या दिसतात या. याच्यामध्ये रेड कलर बघता होता आम्ही. बरोबर आहे, साईज बरोबर आहे ती. चला आता आमची आमची खरेदी चालू आहे इथं मस्त लक्ष्मी मार्केटमध्ये. मला मशीनचं ते रिंगची रशी ते पण नाही बोलाव का
आमच्या माझ्या माहेरी या फळाला शिंगाला बोलतात. हे शिंगाला का बोलतात? शिंगोला शिंगाला नाही शिंगोला बोलतात. या फळाला उकडून जाम भारी लागतं. या ना तर तव्यामध्ये होते. तुमच्याकडे याला काय बोलतात ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं चिच्चा बोरा परत जेवायची आम्हाला. वनिता काकाला सांगता ग्लाउज घालायचे ना. काका ग्लाउज घालायचं जा ना याच्या पुढं. अजून वनिता ग्लाउज घालू ग. ग्लाउज इंग्लिश येतं बोलतो जाम. हा काका ग्लाउज घालायचे बरोबर नाही वाटत असा. काकाचा फुल धंदा झाला. पूर्ण भरा ना ते. 10 रुपये सगळी द्या तिला. फुल कॉमेडी चालू आहे तशा. 10 रुपये सगळा द्या भरून. देवा वनिता आमची जाम कॉमेडी कलाकार आहे. 6 वाजता गेल्यावर तिची मजा बघायला भेटू जाम. मला हसू जाम. अजून भरून द्यास. हा तेच संपली नाही पाहिजे रातभर. चला आता घेते पाणीपुरी. कारण की भूक खूप जास्त लागली. 3 वाजून गेल्यात आणि मी सकाळी एक नाश्ता करून निघालेली घरातून. भाकरी आणि भाजी पाहून निघालेली तुमची. जाम भूक लागलं तिथं मुलं. पाणीपुरीवरती ताव मारते आणि वडीत आले नव्या थोड्यासा पुढच्या शॉपमध्ये त्याच्यापासून खाऊन ये. आम्ही जेवलो आहे. A few moments later. तर मंडळी एक संध्याकाळी 6 वाजता येऊन मी घरी पोचलेली आहे आणि भयानक ट्रॅफिक भयानक. आम्ही केव्हाचे निघालेलो पण इतकी ट्रॅफिक होती. आर्यनमध्ये जितके ट्रॅफिक लागली नाही का विचारायला नको. शेवटी मी चालत आली तिकडनं. बरं रिक्षा ट्रॅफिक कधी कमी होईल आणि रिक्षा कधी पुढे सर त्याच्यामुळे बरं चला उतरते आणि चालतच येते. तर आर्यनमधून मी चालत आली तेव्हा कुठे जाऊन 6 वाजता तरी पोचली घरी मी. आणि आता छान अशी फ्रेश वगैरे झालेली आहे आणि आता सगळं तर देवपूजा करून घेते संध्याकाळची. ओके आणि मग पोरं वगैरे घरी आली. हे घरी आले की मग तुम्हाला मी कसं मंगळसूत्र बनवलं आहे ते दाखवेन. ओके तू आता कामावर आले तर तुला हातपाय बितपाय काही धावायचं का मार खायचा तुला सांग. हा तू आता का बारीक नाही राहिला माझा मार खायला काही. इथं काय लागले तुझ्या हे काय लागले तुझ्या कपड्यावर. चिकन लागले. आता कुठे जर गेला तर तुला चौपट्टे मी धरू बघ कसा. तुला असं वाटतं मी अजून बारीकच आहो अंड्यामध्ये. चापटे मी तुला आता देईन लावून एकशी. दलित माझा उपास आहे ना. खाऊन खाऊन तकली. मग आता माझा मार्गशीर्ष महिना उपास आहे. समजते का तुला काय. मंडळी तुम्हाला पण काही झाले असेल कमेंटनी नक्की कंचा दागिना बनवले ना कसा बनवले तो तुम्हाला पण काही झाले ना बघायची. तर चला तुम्हाला आता दाखवा मी. डब्बीवरून असं वाटतं की नकली याच्यामध्ये काहीतरी. टन नाही बनवलाय मंगळसूत्र. हे बघा मी जो हा एक माझ्यासाठी दागिना बनवलाय म्हणजेच मंगळसूत्र. ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा ही अशी डिझाईन आहे. ओके आणि हे जे शक्य झालं हे सगळं तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि माझ्या कष्टांमुळे शक्य झालेलं आहे. कारण की भरपूर मेहनत चालू आहे माझी सध्या तरी. पण मी यूट्यूबवरती किंवा इन्स्टावरती सांगत नाही ती. पण हळूहळू जसं जसं ज्या ज्या काही गोष्टी घडतील तसं मी ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि आज मी खूप जास्त आनंदी आहे. खूप खूप खुश आहे मी. कारण की मला आज स्वतःवरती खरंच खूप प्राऊड फील होत आहे की मी आज इतका मोठा दागिना मी स्वतः कमवलेल्या पैशांनी बनवू शकले. आणि मला भरपूर काही गोष्टी करायच्या आहेत. ज्या मी गोष्टी गमावल्यात ना त्या मला पुन्हा मिळवायच्या आहेत. पण माझे मी स्वतः कष्ट करून मला ते सगळं करायचं आहे. हा जर मी मंगळसूत्र बनवलं आहे तर हे तुमच्या सपोर्टमुळे झालं आहे. कारण की तुम्ही जर मला प्रेम दिलं नसतं तुम्ही जर मला सपोर्ट केला नसतं कदाचित आज इतकी मौल्यवान वस्तू मी माझ्या स्वतःच्या कमाईतून करू नसते शकले. कारण की एक हाऊसवाईफ म्हणजे घरातली कामं एवढंच त्याच्या पलीकडे तिचं काही जग नसतं. आणि आज खूप माझे कष्ट चालू आहेत ते मी तुम्हाला कधी सांगितले नाही.
पण पुढे जसं जसं काही गोष्टी होतील तसं मी ते तुमच्यासोबत शेअर करेनच. तर मंडळी खूप आनंदी आहे, खूप आनंदी आहे. कारण की हे जरी दिसायला जरी छोटं असलं तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. कारण की सोनं किती महाग आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर जसं मला शक्य झालं तसं मी माझ्या बजेटनुसार मी बनवलेलं आहे. आणि हे बघायचं पॅन्डन कसं आहे मंगळसूत्राचं, तुम्हाला कसं वाटतं आहे ते मला सांगा कॉमेंटमध्ये. मला तर पर्सनली खूप जास्त आवडलं आहे, माझ्या मुलांना पण खूप जास्त आवडलं आहे. कारण की मोनिशने चॉईस केलेला होता, त्याला मी सोबत घेऊन गेली होती चॉईस करायला. तो बोलला की मम्मा हाच घे, हा खूप सुंदर दिसतो आहे म्हणून. तर त्याच्या आवडीनेच मी हा बनवला आहे. कारण की कसं असतं बघा, मुलांची आवड तीच आईवडिलांची आवड असते. जे काय नंतर असेल ते मुलांचंच आहे, आईवडील कुठे घेऊन जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मला स्वतःवर खूप जास्त प्राऊड फील होतं आहे. कारण की मी एक हाऊसवाईफ असूनसुद्धा माझ्या स्वकष्टाने किंवा स्वतःच्या कमाईने आज मी हे इतकी मोठी वस्तू बनवलेली आहे. आता जे कोणी माझा ब्लॉग पाहत असतील तर त्यांना कदाचित असं वाटलं असेल की ताई काय एवढी मोठी काय सांगते तू, एवढंसं तर आहे. हो, दुसऱ्यांसाठी जरी एवढंसं असलं तरी माझ्यासाठी खूप मोठं आहे, ते खूप मोठं आहे. ओके, सो चला आता मी ब्लॉगचा एंड करते आहे. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये पण सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. तर मंडळी बाय बाय.